दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या रागातून वडिलांचा खून केल्याप्रकरणी मुलाला जन्मठेप आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली। पी जाधव कोर्टाने हा निकाल दिला। दंड न भरल्यास 6 महिन्यांची शिक्षा भोगावी लागेल असं आदेशात नमूद केलं आहे। संजय तानाजी सोलंकर वय वर्ष 30 असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे। तानाजी सदबा सोलंकर वय वर्ष 52 असं मयत वडिलांचं नाव आहे। या प्रकरणी तरुणाची आजी चंद्रभागा सदबा सोलंकर वय वर्ष 70 यांनी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे। ही घटना 1 नोव्हेंबर 2020 मध्ये घडली। माझा नातू संजय हा दारू पिऊन घरी आला। तो मला व मुलगा तानाजी याला दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला, पण आम्ही पैसे दिले नाहीत याचा राग मनात धरून त्यांनी आम्हाला शिवीगाळ व मारहाण केली। तसेच मुलाच्या डोक्यात तांब्याची घागर घालून गंभीर दुखापत करून खून केला असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे। या प्रकरणाचा तपास विजय गरुड यांनी केला। प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे होते। अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांचा फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाल्यावर उलट तपासणीमधील पुरावा व वैद्यकीय पुरावा कोर्टाने ग्राह्य धरीत आरोपीस शिक्षा सुनावली। या केसचे कोर्ट पैरवी अधिकारी व कोर्ट कर्मचारी चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दिनेश बांबळे यांनी काम पाहिलं।